सी फूड ना माझं बेस्ट फूड आहे आणि प्रॉन्स त्यामध्ये इज द मोस्ट फेवरेट आयटम. आता मी काय केलं आहे, प्रॉन्सला मी थोडं वेगळ्या स्टाईलमध्ये, म्हणजे आपण ऑइल फ्रायमध्ये तर बनवतो, तर आज ह्यावेळेस मी बटर आणि गार्लिक लसूणमध्ये त्याला मस्त बनवणार आहे. थोडं वेगळं असं युनिक बनवायचा प्रयत्न केला आहे. आता मी काय केलं, प्रॉन्स धुतले, त्याला थोडंसं जिंजर गार्लिक पेस्ट आणि मीठ आणि थोडंसं लेमन असं स्क्वीज केलं ते वशाट वास जाण्यासाठी. आणि त्याला नंतर मग त्यावरती मैदा असतो ना, तो मैदा थोडासा असं टाकलं आणि त्याला बघा आता मी फ्राय करून घेते. बघा ते असं मस्त फ्राय झालं ना, म्हणजे याला पूर्ण फ्राय नाही करायचं आहे, बस असं त्याची कोटिंग जी वरची आहे ना ती जरा अशी गोल्डन ब्राऊन झाली ना की मग ते काढून घेते मी. हे बघा मस्त एकदम प्रॉन्स असे फ्राय होतात आहेत. ऑलमोस्ट लाईक 60-70% फ्राय झालेले आहेत. आता त्याला काढून घेते. लुक ॲट द कोटिंग. पॅनमध्ये तव्यामध्ये मी आता बटर टाकला. आता त्यामध्ये एक छोटासा कांद्याचा तुकडा मी जरासा असा कापून घेतला, बारीक असं चॉप केला, त्याला मी टाकलं त्यामध्ये. आणि कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये लसूणमध्ये आणि लसूणमध्ये तुम्ही बनवू शकता. तर लसूण मी ग्रेट करून घेतला. थोडीशी हिरवी मिरची, कारण मला थोडं स्पायसी लागतं. थोडीशी हिरवी मिरची, लसूण, हे बघा त्याला आता मी मिक्स करते. आणि हे कंप्लीट बटरमध्ये आहे, त्यात ऑइल यूज केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते असं असं फेससारखं दिसत असेल, ते बटरमुळे. आता ह्यामध्ये मी काय टाकते बघा, चिली फ्लेक्स टाकते, ऑर्गॅनो पावडर होता ते ऑर्गॅनो हर्ब्स टाकते मी त्यामध्ये, काळी मिरी टाकली आणि लिंबू पुन्हा पिळून घेतला त्यावरती. बघा आता त्याला मिक्स करणार मी चांगलं. हे बघा सगळीकडे असं मिक्स करून घेते. आणि त्यानंतर मी त्यावरती थोडंसं साखर टाकते. आता तुम्ही हनीसुद्धा टाकू शकतात, माझ्याकडे नव्हती हनी, त्यामुळे मग मी साखर टाकली थोडीशी, थोडंसं स्वीट स्पायसी फ्लेवर येण्यासाठी. हे बघा जस्ट लुक ॲट इट, इतकं छान दिसतं ते. आणि टेस्ट, ओ माय गॉड, इतकं टेस्टी होतं. गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर टाकली मी. हे बघा जस्ट हॅव अ लुक ॲट इट, काय सुंदर